पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाई संदर्भात मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। अंजली दमानियांचा अल्टिमेटम। अंजली दमानियांच्या आरोपांवरती मी काय बोलू, कोणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार आहे। दमानियांच्या मागणीवरती अजितदादांची प्रतिक्रिया। तर दमानिया काय म्हणाल्या मला माहिती नाहीये, फडणवीसांचं विधान। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाबाहेरच थांबणार। अजितदादा राजीनामा देईपर्यंत लढत राहणार, दमानियांचा इशारा। अजित पवारांवर राजीनामा देण्याचं बंधन नाहीये। दमानियांनी त्यांचे भक्कम पुरावे घेऊन कोर्टात जावं। रुपाली ठोंबरे पाटलांचं दमानियांना उत्तर। मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक। बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार, अधिकाऱ्यांना कामाला लावणार। पंकजा मुंडेंचं प्रचार सभेत वक्तव्य। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। सरकारमधील योजना तिन्ही पक्षाच्या। पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली। सत्तेत आता 3 भाऊ असले तरी खरे मालक शिंदेच आहेत। नंदुरबारचे शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या विधानानं महायुतीमध्ये वादाची शक्यता। महायुतीने एकत्र मिळून लाडकी बहीण योजना सुरू केली। अनेक अडथळ्यातून देखील योजना सुरू राहिली आणि यापुढे देखील कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। आयआयटी बॉम्बेवरून राजकारण पेटलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर। राज ठाकरेंकडून समाचार तर मनसेकडून आयआयटी मुंबईची बॅनरबाजी। आयआयटी बॉम्बेचं मुंबईकरणासाठी केंद्राला पत्र पाठवणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवलं त्याचं नाव बदलणार का, फडणवीसांचा ठाकरे बंधूंना सवाल। मालेगाव हादरलं। 55 वर्षीय नराधमाकडून 13 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग। छावणी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल।